मॅडम, काय प्रकार होता तो? काय विचारते मी? काय प्रकार होता तो मॅडम? अहो, ज्या मुलीने तुमचा विश्वासघात करून अथर्वशी लग्न केलं, तिला तुम्ही आज मिठी मारली, हात जोडले तिच्या समोर, हा, तिला माफ केलं तुम्ही? काय चालू काय तुमच्या डोक्यात? अहो, बोला ना काहीतरी, मी तुम्हाला विचारते. माया, हे 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 सगळं करण्यासाठी तुला आधी माणूस व्हावं लागेल, कळतंय? व्हॉट? आणि तू तू मीराला किती किती त्रास दिलास हे माहितीये मला. पण त्या मुलीने या घरातल्या माणसांची मनं जिंकलीत. अहो मॅडम, तुम्ही मान मिळवलाय, विश्वास मिळवलाय सगळ्यांचा. पण तुला हे सगळं बघवत नाहीये ना. तुला तिच्यासारखं व्हायचं असेल ना, तर तिच्यासारखं वागावं लागेल आधी. तिच्या नखाची सरही नाहीये तुला, आणि हे सगळं बोलतेस तू. काही नाही, मग माझ्या खोलीतनं बाहेर होती, मला तुझं तोंड नाही बघायचं नाही. बाहेर हो मॅडम, माझ्या खोलीतनं बाहेर हो तू. नाही मॅडम, तुम्हाला कळत नाहीये. तुला ऐकू येत नाहीये का? विचारते मॅडम, बाहेर हो म्हटलं ना, बाहेर हो. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, बाहेर हो. विचारते. हे खरं खूप आधीच करायला हवं होतं तुम्ही आई. त्या मायाची हीच लायकी आहे. आता कशी तरी वेळ निभावून नेली, पण मायाशी एकदा बोलावंच लागेल. अंबिका समोर उघडपणे काही बोललो तर सगळाच डाव फसेल. इथे बघ, व्हेरी नाईस, किती गोड दिसतेस. मीरा वहिनी, आय एम सो हॅपी फॉर यू. फायनली आईने तुला सून म्हणून एक्सेप्ट केलंय आणि तिचा तुझ्यावरचा रागही गेलाय. आई, तू बेस्ट आहेस ना, म्हणून हे झालं. ऑफकोर्स वेदा, तुझ्या आईचा स्वभावच एवढा चांगला आहे की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. काय गप्पा मारत बसलात तुम्ही? हा, कसल्या गप्पा चालू आहेत? उद्या बाप्पा येत आहेत, आपल्याला डेकोरेशन करायचंय की नाही? अरे हो, आज रात्रभर डेकोरेशन करायचंय, खूप वेळ लागणार आहे. अनन्या, तुला एकटीला नाही करायचंय, एक्सपर्ट आहे ना, मीरा हेल्प करेल. अरे हो, मीरा वहिनी आहे तो सब हिट आहे, हो ना? आई, मी सुद्धा हेल्प करणार बरं का. तुला जपणार